संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी झणझणीत, खारट आंबट, एकदम पुणेरी स्टाईल मटकी भेळ असेल तर सगळ्यांना अगदी आवडीनं खातील. चला तर मग बनवूया आजची रेसिपी. त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलं, चिमूटभर हळद घातली, 1 वाटी मोड आलेली मटकी घातली, चवीनुसार मीठ घालून सगळं परतलं, झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढली. मटकी बघा हलकी अशी शिजली गेलेली आहे. आता हे साईडला ठेवून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरच्या, लसूण ओबड-धोबड असं वाटून घेतलं. मस्तपैकी झणझणीत ठेचा तयार झाला. आता एका मोठ्या भांड्यामध्ये बघा मी 2 वाटी इतके हे छान कुरकुरीत असे चिरमुरे घेतले. यामध्ये आता आपण पापडी, थोडीशी जाडसर असणारी भरपूर सेव घातली. 1 वाटी इतका फरसाण घातला. भाजलेले शेंगदाण्याचे दाणे घातले. त्यानंतर वाफवून घेतलेली मटकी, बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि त्यांना हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा. ह्यामुळे झणझणीत अशी चव येते. लाल मिरचीचा पण थोडासा ठेचा टाकला. सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं. मटकी भेळचा जो काही बेस आहे ना, तो छानपैकी तयार झाला. आता लगेचच सर्व्ह करून घेऊ. तर एका पेपरवरती हा तयार केलेली मटकी भेळचा जो बेस आहे तो घातला. वरून पुन्हा वाफवलेली मटकी, शेव, पापडी, फरसाण घातले, थोडेसे शेंगदाणे घातले, वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली, थोडासा लिंबू पिळला आणि मस्तपैकी झणझणीत, आंबट आणि अगदी पुणेरी स्टाईल अशी ही मटकी भेळ तयार झाली. खायला खूप छान लागते. चहासोबत संध्याकाळी मस्त गप्पा मारताना छान असा फक्कड बेत जमतो. तुम्हाला आजची माझी ही मटकी भेळची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे पण नक्की मला गावाचं नाव कमेंट करून सांगा. पुन्हा अशा छान, सोप्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा.